तर आजचा आपला चॅप्टर आहे फ्रॅक्शन. आणि फ्रॅक्शनसाठी मी तुमच्या हातात काही साहित्य दिलेलं आहे. दाखवा बरं, त्याच्यात कॅमेऱ्यात दिसलं पाहिजे. दिलेलं आहे ना ते साहित्य, आणि तुम्ही त्याच्यावर रंगवलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्या रंगवलेल्या भागावर मग तुम्ही सगळे समोर येऊन एक एक करून समोर येणार आणि मग प्रश्न विचारणार, बरोबर आहे. सगळ्यात आधी चल चैताली तू विचार, आणि बाकीच्यांनी सांगायचं आहे ते बघून. फ्रॅक्शनमध्ये याचे 16 पार्ट्स आहेत. तर किती अपॉन किती झालं सांग रे सर्वज्ञ. 4/16 करेक्ट, बरोबर आहे. येस. नेक्स्ट पार्ट्स 25 पार्ट्स आहेत हिच्याजवळ जे साहित्य आहे, आणि त्यातले काही भाग तिने रंगवलेला आहे. सांगा मग किती अपॉन किती झालं सांग रे. 5/25 करेक्ट, व्हेरी गुड. किती पार्ट्स आहेत त्याचे 16. हां, त्याचे काही भाग तिने रंगवलेले आहेत. मग काय फ्रॅक्शन तयार झालं आता सांग राजश्री. 7/16 आहे का. 7 भाग रंगवलेले. यस, 7/16 करेक्ट. 7कडे छोटासा भाग आहे, त्याची सांगायची गरज नाही त्याला किती भाग आहेत. तर कोण सांगते मग याचं उत्तर किती अपॉन किती झाले सांग. तू सांग राजेश्वरी. 1/2 रॉंग. तू सांग. 1/3 इज द आहे साहित्य त्याने रंगवलेलं आहे. सांग रे तू. 2/3 हां, 25 पार्ट्स आहेत त्याचे, इक्वल पार्ट्स. त्याने त्यातलं काही पार्ट्स रंगवलेले आहेत. तर याचं कोण सांगते मग फ्रॅक्शनमध्ये सांग रे. सांग रे राज. 7 रंगवलेले आहे का. हां, 7/25 करेक्ट. यस. हां, 3 पार्ट्स पैकी रंगवला आहे त्यांना एकच पार्ट. सांगा मग काय झालं सांग श्रद्धा. 1/2 व्हेरी गुड. कसं ग. हां, यानंतर आयुषनं काही पार्ट्स रंगवले आहेत. किती पैकी 25 पार्ट्स पैकी काही पार्ट्स रंगवलेले आहेत. तर कोण सांगते इकडे सांग चैताली. 6/25. राजेश्रीकडे 2 प्लेट्स आहेत, इक्वल पार्ट्स आहेत सगळ्यांचे. त्यापैकी तिनं किती पार्ट्स रंगवलेले आहेत कोण सांगते. 2/6 करेक्ट. आता श्रद्धा विचारणार आहे आपल्याला. श्रद्धाकडे किती पार्ट्स आहेत इक्वल पार्ट्स 16 पार्ट्स आहेत. त्यापैकी तिनं काही पार्ट्स रंगवलेले आहेत. कोण सांगते मग. तुला कोणाला नाही विचारलं मी याच्यातला. कोणाला नाही विचारलं. कोणाला नाही विचारलं. तुम्हाला विचारलं सगळ्यांना. 8/16 करेक्ट, व्हेरी गुड.